नमस्कार. मी लोकराम शिंदे. फोपुंड्रा या झाडीबुडी काव्यसंग्रहातून श्रावण महिन्यात ही माझी कविता यावर्षी 4थीच्या मराठी अभ्यासक्रमासाठी घेतलेली आहे. पण ही रचना मूळतः झाडीबुडीतील आहे आणि त्यामुळे झाडीबुडीतील शब्दांचा ओळींचा अर्थ कदाचित प्रत्येकाला कळला नसेल. त्यासाठी मी आधी मूळ कविता जी झाडीबुडीतील आहे त्या ओळी वाचतो आणि त्यानंतर मराठीत त्याचं भाषांतर, त्याचा अर्थ सांगतो. बघा, श्रावण महिन्यात होते मोठाच नवल, सात रंगाचा तोरण तसा अबारी चोवर. याचा मराठीत अर्थ असा आहे की श्रावण महिन्यात काय बरं नवल होतं, आणि तो नवल असा की सप्त रंगाचा इंद्रधनुष्य तोरणासारखा आभाळामध्ये दिसतोय. त्याच्यानंतर दुसऱ्या दोन ओळी आहे. श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवती, कार जात धाक धुक इजा किल्लोरा करत. याचा मराठीत अर्थ असा आहे की श्रावण महिन्यात आकाशातील ढग जणू काही ढोल वाजवत आहेत आणि त्या ढगांच्या एवढ्या गडगडाटामुळे काळजामध्ये अगदी धाकधूक होतं आणि विजांचा मात्र कळकळाट चालू असतो, जणू काही त्यांनी गोंधळ घातलेला आहे. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या ओळी बघा. श्रावण महिन्यात पाका फुलवते मोर, नाच ठाटात माटात संगात धरून लागले. म्हणजे श्रावण महिन्यात मोर, मयूर आपला पंख पिसारा फुलवत असतो आणि तो केवळ एकटाच नाही, नाचत असताना, अगदी थाटामाटात नाचत असताना आपल्या सोबत लांडोरीला घेऊनही तो नर्तन करत असतो. पुढच्या ओळी. श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक, कानी भेपक्याचा गाणा रात्री भुरुक भुरुक. श्रावण महिन्यांच्या सरी अगदी बारीक बारीक भुरुक भुरुक म्हणजे असे रिमझिमत येणाऱ्या बारीक बारीक सरी येत असतात आणि या सरीमध्ये पाणी साचल्यानंतर रात्री मात्र भेटक्याचा म्हणजे बेटकाची गाणी डुरुक डुरुक आवाजात आपल्याला ऐकायला येत असतात. त्याच्यानंतर शेवटच्या दोन ओळी. श्रावण महिन्यात झाला पाणी भोवतालं, धारा नाचत नाचत थेंबा धरत येत का. म्हणजे काय तर श्रावण महिन्यात अगदी सभोवताल पाणी साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यामध्ये धारा, सरी तर येतातच आहे, नाचतातच आहे, पण त्याच्याबरोबर पाण्याचे टपोरे थेंब सुद्धा ताल धरतायत नाचायला. असा हा त्याचा मराठीत दिलेला अर्थ आहे. धन्यवाद.